नाथ संप्रदायातील भस्म साधना कशी करावी, भूत बाधा, वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा कशी नष्ट करावी. नमोदेश मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायातील भस्म साधना कशी करावी. नाथ संप्रदायात भस्म ही फक्त राख नाही तर संतांच्या आशीर्वादांची दिव्य शक्तीची प्रतिमा आहे. योग्य पद्धतीने केल्यास साधना ही आपल्याला अदृश्य कवच निर्माण करून सर्व वाईट ऊर्जांपासून सुरक्षित ठेवते. तर भस्म तयार करताना नवनाथ मंदिरातील किंवा यज्ञातील सिद्ध भस्म वापरा. भस्मावर 108 वेळा ओंकार मारून मंत्र जपा. ओम नवनाथाय नमः त्रिपुंड करून कपाळावर, हृदयावर, हातावर या पायांच्या तळव्यावर लावा. संध्याकाळी घरात दीप लावून भस्म थोडे हळद कुंकू सोबत 4 कोपऱ्यात शिंपडावे. नंतर जप करावा, जय नवनाथ जय मच्छिंद्रनाथ. जर कोणावर भूत बाधा किंवा काळी जादू झाली असेल तर व्यक्तीने जमिनीवर आसन घेऊन बसा. मंत्रसिद्ध भस्म डोक्यावरून 7 वेळा वर्तुळाकारात फिरवा. प्रत्येक फेरीत मंत्र जपा. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. भस्म नंतर चुलीत किंवा अग्नीत टाका. उरलेले भस्म कपाळावर त्रिपुंड स्वरूपात लावा. हा उपाय 7 दिवस सलग करा. भूत बाधा पूर्णपणे नष्ट होते. तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी संध्याकाळी घरात दीप लावा. भस्म थोडे 4ही कोपऱ्यात शिंपडा. जप करा ओम नवनाथाय पट. 7 दिवस केल्यास घरातील शांती, सुख आणि सौहार्द निर्माण होते. तर भस्म वापरताना काही नियम. भस्म नेहमी स्वच्छ, उंच जागी आणि देवघरात ठेवा. वापरताना मनात शुद्धता आणि श्रद्धा असावी. राग, लोभ, वाईट विचार टाळा. महिलांनी मासिक पाळीच्या काळात भस्माला स्पर्श करू नये. भस्मावर कुठलाही अपमान करू नका, त्याची शक्ती नष्ट होऊ शकते. तर भस्म साधनेतून साधकाला अनुभव येतात. अंगावर हलका थंडावा किंवा उष्णता जाणवणे, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होताना आवाज, सुगंध, प्रकाश दिसणे, स्वप्नात मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन, मंत्र जपताना भूत बाधा असलेली व्यक्ती थरथर कापू लागते. भस्म साधनेतून साधकाला मिळणाऱ्या 4 प्रमुख सिद्धी: संरक्षण सिद्धी, अदृश्य कवच, भूत चिंद, वाईट शक्तींपासून सुरक्षा, विनाश सिद्धी, वाईट शक्ती नष्ट करणे, मंत्र सिद्धी, भस्म शत्रूवर परिणामकारक, उपचार सिद्धी, रोग आणि मानसिक तणाव दूर करणे, दर्शन सिद्धी, स्वप्नात आणि किंवा प्रत्यक्षात नवनाथांचे दर्शन. तर भस्माचा दैनंदिन वापर. सकाळी स्नानानंतर कपाळावर त्रिपुंड लावा. मंत्र जपा ओम नवनाथाय नमः. संध्याकाळी घरात दीप लावून भस्म 4 कोपऱ्यात शिंपडा. झोपण्यापूर्वी ओशाखाली भस्म ठेवा. मंत्र 21 वेळा जपा. जय नवनाथ. नाथ संप्रदायाचे भस्म हे नवनाथांचे जिवंत स्वरूप आहे. जिथे भस्म लावले जाते तिथे नवनाथ स्वतः उपस्थित राहतात. भस्म साधना केल्याने आपण बाह्य संकटांपासून तसेच मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती आणि दिव्य अनुभव प्राप्त करतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमो आदेश अलख निरंजन.